ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। खारघरमध्ये एसआयआर फॉर्मवरनं ठाकरेंवर टीका करण्यात आलेली आहे। ठाकरेंकडनं प्रत्येक गोष्टीत राजकारण सुरू असल्याची टीका विक्रांत पाटील यांनी केलेली आहे। खारघरमधल्या एसआयआर संदर्भातला फॉर्म नेमका कोणता याची प्रशासनाकडनं तपासणी देखील सुरू असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। फॉर्ममध्ये जर काही चुकीचं आढळलं तर संबंधितांवर कारवाई केली जाईल असंही विक्रांत पाटील म्हणतात। प्रशासनाचा तपास पूर्ण झाल्यानंतर वस्तुस्थिती स्पष्ट होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। खारघरमध्ये एसआयआर संदर्भातल्या फॉर्म सापडलेल्या घटनेचा बागुलबुवा उभा करण्याचं काम उबाटाच्या माध्यमातून केलं जात आहे। खरं तर एसआयआरची ही जी काही पूर्ण प्रक्रिया आहे ती निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खूप पारदर्शकपणे राबवली गेलेली आहे आणि त्यामुळे खारघरमध्ये जे काही फॉर्म सापडले ते नक्की कसले फॉर्म आहेत, त्यात नक्की तथ्य काय आहे याची चौकशी प्रशासनाच्या माध्यमातून केली जाते, आयोगाच्या माध्यमातून केली। आणि यामध्ये जर का चुकीचं काही असेल तर त्यामध्ये व्यवस्थित कायदेशीर कारवाई होणार आहे आणि त्यामुळे उगाचच एखाद्या गोष्टीचा बागुलबुवा उभा करायचा हा जो काही प्रयत्न वर्षानुवर्ष उबाटाच्या माध्यमातून केला जातोय, प्रत्येक गोष्टीत राजकारण केलंच पाहिजे ही जी काही भूमिका त्यांच्या माध्यमातून सातत्याने घेतली जाते हे खरं तर चुकीचं आहे। अकोल्यातल्या गोरक्षण रोड परिसरात लहान मुलांकडनं जबरदस्तीनं भीक मागून घेणाऱ्या एका संभाव्य टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय। एका 6 ते 7 वर्षांच्या लहान मुलानं प्रसंगावधान दाखवत एका नागरिकाकडे मदतीची याचना केल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला। मिळालेल्या माहितीनुसार एका रहिवाशाकडे एका लहान मुलानं काही पैसे मागितले। त्याने त्याला पैसे दिले असता त्या मुलानं काका ही जी माझ्यासोबत बाई आहे ती माझी आजी नाहीये, मला वाचवा असं अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत गपचूप सांगितलं आणि हा सगळा प्रकार त्यानंतर उघडकीला आला। मारू राहिली बाई आहे बाई, त्या बाईला त्या लेकराला मारू राहिली बाई, त्या लेकराला मारू राहिली बाई बाई। सहा किंवा 7 वर्ष आतमध्ये लेकरं होते। त्यांनी मला आवाज दिला, मी प्रयत्न केला, पोलीस आले, पोलिसांनी सुद्धा काही कारवाई केली नाही। पोलिसांनी तात्पुरती कारवाई केली आणि त्यांना सोडून दिलं। आज अकोला जिल्ह्यामध्ये तुमचे लेकरं धोक्यात आहेत, तुम्ही प्रयत्न करा तुमचे लेकरं वाचवासाठी। जर आज तुम्ही प्रयत्न नाही करसाल तर उद्या तुमचे लेकरं वाचणार नाही, तुमचे लेकरं सुद्धा तुम्हाला भीक मागताना दिसतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।